काय झालं अण्णा? पाणी. अरे देवा. गेली उचकी. कोण एवढी आठवण काढता? कोण काढणार आठवण? मी तर हैसरच असे. तुमच्या बायकोने आठवण काढली असेल, रागराग करत असेल माझा. कोण रागराग करता त्यापेक्षा कोण प्रेम करता ताप. त्याच प्रेमापोटी तर जेवतीये, नाही तर घशाखाली एक घासही उतरला नसता. अरे देवा, अण्णा हे काय? अहो सगळं जेवण संपलं. काय ना, मला खूप भूक लागली होती ना, त्यामुळे कळलंच नाही सगळं जेवण मी एकटीने केव्हा संपवलं. पण अण्णा, तुमच्या बायकोच्या हाताला चव आहे. आणि तुम्ही मला हे जेवण भरवल्यामुळे ना, जेवण अजून चविष्ट झालं. पण अण्णा, आता तुमचं काय हो? तुम्हालाही भूक लागली असेल ना? जेवण तर सगळंच संपलं. आता परत करायला कसं सांगणार तुम्ही? त्यांना सांगणार का की तुम्ही मला जेवण भरवलं म्हणून? नाही ना, नाही सांगू शकत ना तुम्ही. जाऊ दे, नका सांग. पण आता तुम्ही काय खाणार? पाणी आणू का मी तुम्हाला? रवान दे. तुझा पोट भरला ना, मगे माझा पण भरला. तुझं चेहरो बघित रात्रभर उपाशी रवी. म्हणजे आज रात्री तुम्ही इथे राहणार आहात? अण्णा, आहे आहे घे, रडून घे. तेना तरी तुझा मन मोकळा हवेत. आज परत घोवाचो मान राखोचो म्हणून इतकी वर्ष मनात कुढत जगत येतस. तू तरी कोणासमोर आपला दुःख सांगतल, कोणासमोर आपला मन मोकळा करतल? तुका वाटत छायाक तुझं दुःख काय समजतल? पण माका तुझं दुःख कळत आहे. माझ्या आयुष्यातलो माणूस लग्नाच्याच दिवशी माझी सोबत सोडून कायमचो निघून गेलो, माका एकट्याक टाकून.
पण तुझ्या आयुष्यातल्या माणसानं तुझ्या सोबत रवान आयुष्यभर तुका एकट्याक टाकलं म्हणून तुझं दुःख माझ्यापेक्षा लय मोठं असा. रडून घे. जा काय तुझ्या मनात असा तर सगळं बोलून टाक. आत्ता आज या येळेकच तुझ्या डोळ्यातून गळणाऱ्या पाण्यातून तुझ्या दुःखाक वाहून जाऊन दे. नाहीतर एक दिवस असं येतो तुझ्या डोळ्यातलं पाणी कायमचा निघून जाईल. छाया, जा तू. रात लय झाली आ. जातान दरवाजा ओढून घे. तुका छायाच्या गळ्यातलो हार आवडलो ना? तुझ्या अंगात जास्त सुरेख दिसत. बघतील. काय गो, काय झाला? सुरी लागली. हळद खाया. ती बघ तिथे. ऐक ऐक ऐक. असा कसा लागला? अहो आता इथे होती सुरी. आता कसं लागलं काय सांगू. ऐक वयात जखम बरी वयात. अण्णा जखम बरी होईल हो, पण ही खून कशी लपेल? नाही म्हणजे एखादी जाड सोन्याची बांगडी असती तर लपली असती ना. बघताय काय अण्णा, तुम्ही ना फक्त प्रेम प्रेम करता, पण काहीतरी देऊन प्रेम वाढतं ना, ते काही नाही. आजकाल ना तुमचं माझ्यावरचं प्रेमच कमी झालंय. वाढत प्रेम वाढत. पिवळी करीन तुका, पैशान आंघोळ घालीन. हा अण्णा अहो खिडकी उघडी आहे. काय गो, रातभर झोपला नाहीस का? झोपच लागत नाही. कित्या बरं नाही वाटत हा काय? ननी डोक्यात ताप करून ठेवला नि हा. रोज सकाळी उठलंय ना भीती वाटता की आज नव्यान काय वाढून ठेवला हा नशिबात. सरिता, होणाऱ्या गोष्टी आपण बदलू नाही शकत. येईच बदलू शकला असता, पण आपण नाही बदलला. सोड. हो आपण विषय सोडू, पण आयनचा काय? उशिरा झोपलंय तरी, पण आहे रातभर जागे असतील. काय होणारा त्या बाईचा कळत नाही. किती सोसायचा. देवाक पण कशी दया येत नाही हो तिची. दत्ता, सरिता, अरे आवरला असा तर काहीतरी खाऊन घ्यावा. बघितलास, कालच्या केवढा सगळं होऊन सुद्धा सगळा सावरूक बघत. अण्णांच्या सगळ्या चुकांवर पांघरून घालत घालत
इतकी वर्ष तिने या घर टिकून ठेवलेला. चला थांबा. झोपाळ्यावर बसा. बसा. रातभर काय खाल्लंच नशाल. मी खाऊ घेऊन येते. दत्ता, आता मी तुमका हाका मारी होते आणि तुम्ही खाऊक पण बसलास. पारोशन कसे खातास? सरिता पण पारुशी असा. आहे काल रातच्या काय खाल्लं नाही ना म्हणून भूक लागली. बरा, खा. सरिता, बशे सोन वायच पोहे दे गो. हा कोणाक? ह्यांच्यासाठी. घेवा. लय भूक लागली असा ना. हा. घेऊ पाणी घेऊ. थांबा. हात धुवायचे नाही. हा चूळ भरूचे नाही. हा चल मी येते. थांबा. इलय मी. इंदू, ओ इंदू, माका किती थांबवलंस? काय झालं ना? इंदू काय असा? बाहेरच येली ना. इंदू,
आजपर्यंत सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिले, पण तुमच्याकडसून कसल्याच उत्तराची अपेक्षा नाही केली. कारण घराच्या बाईत मर्यादा असतात. प्रत्येक बाबतीत तिच्यासाठी लक्ष्मण रेषा घालून दिलेली असता. पण आज ही लक्ष्मण रेषा एका घरच्या बाईन तिच्या स्वाभिमानापोटी घातलेली असता, घरच्या पुरुषासाठी. तुमच्याकडे कधीच मी कायच मागितला नाही, कसली अपेक्षाच केली नाही. आज फक्त 2च गोष्टी मागितले, पण त्या पण तुम्ही दिलाच नाही. मका तुमका थैसर जाऊ नको म्हणून सांगितले, तरीही तुम्ही गेलास, रात्रभर रवलास. माझाच चुकला. तुमच्याकडून अपेक्षा केलंय मी, माझं जीव घेऊक सांगितलंय. गोवाच्या हातून जीव जाऊक सुख मिळता, त्या सुख पण तुम्ही माका दिलास नाही. कारण तुमका माका रोज रोज मरताना बघूचा होता. पण आता माका माझ्या घरासाठी जगूचा असा. आता मी तुमचा काय एक ऐकूचा नाही. ह्या घर तुमचा असा म्हणून मनासारखा वागलास, पण एक गोष्ट विसरलास. ह्या घर जेवढा तुमचा असा ना, तेवढाच माझा पण असा. तेव्हा ह्याच्या पुढे ह्या घरात रवाचा असत तर ह्या घराचे नियम पाळूचे लागत. माझे अटी मान्य करूचे लागतील, आणि ते अटी मान्य असतात तरच ही लक्ष्मण रेषा ओलांडा. नाही जमत असतात तर इलाच थैसर जाऊ शकता. माझा घर सांभाळूक मी समर्थ जोपर्यंत मी जित्ता असाय ना, तोपर्यंत त्या बाईक या घराचं उमरो ओलांडूक द्यायचंय नाही. आजपर्यंत तुम्ही ते का दागदागिनो पैसो अडको सगळा दिलास, पण ह्याच्या पुढे सोनाच काय हो, पण घरातलो एक दाणो सुद्धा माका विचारल्याशिवाय द्यायचा नाही. ह्या मंगळसूत्र तुम्ही माका देवा ब्राह्मणाच्या साक्षीन घातलास, त्याच्यावर माझो अधिकार असा. तुमच्या नावाचं मंगळसूत्र आणखीन कोणाच्या गळ्यात पडता कामा नये. आणि ह्या सगळ्या तुमका मान्य असात तरच या घराचा उमरो ओलांडा, नाहीतर चला आज चला.